महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री अजितदादा पवार का आज बारामती में विमान दुर्घटना में दुखद निधन हो गया। इस हादसे से पूरा राज्य स्तब्ध है और जगह जगह उन्हें श्रद्धांजलि दी जा रही है। गोंदिया में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के वरिष्ठ नेता एवं सांसद प्रफुल्ल पटेल के कार्यालय में भी स्वर्गीय अजितदादा पवार को भावपूर्ण श्रद्धांजलि अर्पित की गई। इस अवसर पर राष्ट्रवादी कांग्रेस के पूर्व विधायक राजेंद्र जैन ने शोक व्यक्त करते हुए कहा कि अजितदादा का गोंदिया भंडारा जिले से विशेष लगाव था। उन्होंने जिले के विकास के लिए हमेशा सकारात्मक भूमिका निभाई। कार्यक्रम में उपस्थित नेताओं और कार्यकर्ताओं ने 2 मिनट का मौन रखकर स्वर्गीय अजितदादा पवार को श्रद्धांजलि दी। इस दौरान राष्ट्रवादी कांग्रेस के बड़ी संख्या में नेता और कार्यकर्ता मौजूद रहे। वहीं सांसद प्रफुल्ल पटेल दिल्ली से बारामती के लिए रवाना हो चुके हैं। राज्याचे उपमुख्यमंत्री आमचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार यांच्या विमान दुर्घटनेमध्ये जे दुःखद निधन झाला ते अत्यंत दुःखाची गोष्ट आहे आणि आमच्यासाठी राज्यासाठी एक लोकप्रिय नेते म्हणून अजितदादाचे दुःखद निधन असामायिक दुःखद निधन हे राज्याची देशाची अपूर्णीय क्षती आहे आणि शब्दामध्ये व्यक्त करता येत नाही। आम्ही सर्व लोक इतके दुःखी आहात की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर राज्यामध्ये ज्या पद्धतीनं अजितदादा काम करत होते आणि गोंदिया भंडारा जिल्ह्यावर ज्या पद्धतीचं त्यांचं प्रेम होता आमच्यासाठी एक अत्यंत दुःखाची गोष्ट आहे। शब्द म्हणजे शब्दामध्ये काय बोलता येत नाही। आणि आज सकाळी जसं आदरणीय प्रफुल्ल पटेल साहेबांशी बोलणं झाला आणि ज्या पद्धतीने ते बोलले, ज्या दुःखात ते बोलले आणि त्यांनी सांगितलं की राजेंद्र मी बारामतीला जात आहे, असा ह्या दुःखद वातावरणामध्ये याच्यापेक्षा इतकाच बोलू शकतो की आदरणीय अजितदादा त्यांच्या चरणी श्रद्धासुमन अर्पित करतो आणि त्यांच्याबरोबर या विमान हादस्यामध्ये ज्या लोकांचं निधन झालेलं आहे त्यांना पण आम्ही श्रद्धांजली अर्पित करतो।